उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अफाट जनसागरानं शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी अजितदादांना दिला अखेरचा निरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी अजितदादांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून वाहिली आदरांजली. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे युवक शेतकरी उत्पादकांसाठी विशाल संधी खुल्या झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आर्थिक सर्वेक्षण अहवालात चालू आर्थिक वर्षात जीडीपी विकास दर 7.4% राहण्याचा अंदाज. महागाई दर आजवरच्या सर्वात नीचांकी स्तरावर असल्याचं नमूद. व्यापार आणि शुल्काचा जागतिक स्तरावर शस्त्रासारखा वापर होत असताना जागतिक पुरवठा साखळी मजबूत असणं आवश्यक. मुख्य आर्थिक सल्लागारांचं प्रतिपादन. नव्या यूजीसी नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. नियमांमध्ये बरीच संदिग्धता असल्याचं सांगत सरकार आणि यूजीसीकडून न्यायालयानं मागितलं उत्तर. आणि दिल्लीतल्या कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची बाजी. गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक ही यंदाची